मित्रांनो नमस्कार. नाव माझं आदर्श आणि वर्ड्स ऑफ एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करतो. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळ्यांना जो काही पावसाळ्यामध्ये मावा रोग होतो तर त्या मावा रोगावर आपण घरगुती उपचार काय करू शकतो, मेडिकलचे उपचार काय करू शकतो आणि मावा रोग हा येतो कुठून आणि हा रोग जो असतो हा आपल्या एका शेळीला झाला तर दुसऱ्या शेळींना किंवा करडांना किंवा बोकडांना होऊ शकतो का, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे शेळीपालनाबद्दलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर मित्रांनो बघा, तुम्हाला उदाहरण दाखवतो हा मावा रोग असतो कसा आणि त्याची लागण झाल्यावर आपण काय करू शकतो हे आपण बघणार आहोत. तर बघा, हे जे करडू आहे हे आहे 3 महिन्याचं. तर बघा, हा मावा रोग असा असतो म्हणजे तोंडावर पूर्णपणे फोड झालेले असतात आणि त्याला चारा वगैरे कमी करता येतं, झाडाचा पाला वगैरे खाता येत नाही. तर हा जर रोग पिल्लांना जास्त झाला तर आपले पिल्लू दगावण्याची शक्यता जास्त असते, कारण की हा रोग झाल्याच्या नंतर त्या पिल्लांना चाराच करता येत नाही, रवण करता येत नाही, चारा खाता येत नाही. आणि जर मोठ्या शेळ्यांना वगैरे झाला तर तेवढं त्या मोठ्या शेळ्या हा रोग थोडा सहन करू शकतो. तर बघा, हा रोग बसतो कुठं, तर मावा हा कीटक असतो मित्रांनो. तर बघा, हा मावा कीटक आपला कोवळ्या झाडपाल्यावर म्हणजे जे काही आपले झाडं वगैरे असतात जंगलातले, आपण काय करतो लगेच पाणी खतम झाल्यावर आपण लगेच आपल्या शेळ्या जंगलामध्ये चारायला नेतो. तर तसं न करता जंगलात नेल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या नंतर जरी पाणी उघडलं असेल तरी आपण जर शेळ्या जंगलामध्ये चारायला नेल्या तर हा रोग होण्याची शक्यता कमी असते. तर बघा मित्रांनो, आपला आता घरगुती उपचार आपण काय करू शकतो, तर एक वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये आपले पोहा खायचे जे चम्मच असतात ते 4 चमचे हळद घ्यायची, आपलं जे गोड तेल असतं, सोयाबीन असो जवस असो, या दोन तेलापैकी एक तेल कोणतंही घ्यायचं आणि त्यात हळदीच्या वाटीमध्ये आपण ते तेल मिसळून आणि एक कापूरची वडी आपल्या किराणा दुकानामध्ये सहज मिळू शकते, तर ती कापराची वडी आणि 4 चम्मच हळद आणि तेल याचं जर आपण मिश्रण केलं आणि ते जर आपल्या शेळीच्या तोंडाला वगैरे चांगल्या पद्धतीने लावलं, सकाळी लावायचं आणि संध्याकाळी लावायचं. आता लावायचं किती दिवस, तर बघा मित्रांनो, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने 4 दिवसाचा हा जर कोर्स केला, म्हणजे आपण 4 दिवस जर आपल्या शेळ्यांना हा हळदीचा लेप जर लावला तर आपल्या शेळ्यांचा हा रोग पूर्णपणे नष्ट होऊन जाते. आणि मेडिकलचे उपचार बघा, तर मेडिकलमध्ये हिमॅक्स नावाचा मलम मिळतो, हिमॅक्स, तो जर आपल्या शेळीच्या तोंडाला मलम तो जर वगैरे लावला तर त्याचे रिझल्ट आपल्या हळदीपेक्षा मित्रांनो कमीच आहे. जर तुम्ही घरगुती उपचार कराल मेडिकलपेक्षा तर हे खूप चांगल्या पद्धतीनं असतं आणि लवकरात लवकर आपल्या शेळींना आराम वगैरे कमी खर्चामध्ये आपल्या शेळींना आराम पडतो. आणि मित्रांनो बघा, हा जर रोग एका शेळीला झाला तर बाकीच्या शेळ्यांना होतो असं काहीच नाही. जे शेळी त्या मावा रोग ज्या झाडपाल्यावर आहे ती जर त्या शेळीनं जर पाला वगैरे खाल्ला तर त्या शेळीला तो रोग अल्पच होणार आहे आणि हा रोग त्या शेळीला झाला तर दुसऱ्या पिलांना होईल का, बोकडांना होईल का, असं काहीच नाही आहे. असा हा रोग, हा संसर्गजन्य हा रोग काही नाही आहे. तर बघा, हा जर कोर्स तुम्ही जर 4 दिवस जरी केला हळदीचा लेप लावून तर आपल्या शेळींना आराम पडतो आणि पिलाला जर चांगल्या पद्धतीने आपण जर 4 दिवस जरी लावलं तरी त्या पिलांना आराम पडतो आणि आराम पडल्याच्या नंतर आपला पिल्लू करडू हे चांगल्या पद्धतीने चारा खातं आणि रवण करतं आणि हे पिल्लू आपले वाचण्याची शक्यता जास्त असते. तर एक चुकी नका करू, जसं की आपण पाणी उघडल्याच्या नंतर आपण लगेच शेळ्या जंगलात चारायला नेतो, ते करायचं नाही. अर्ध्या तासानंतर आपल्या शेळ्या आपण जंगलामध्ये चारायला न्यायच्या. तर हे आहे मावा रोगाची लक्षणे आणि मावा रोग होतो कसा, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याच्यावर आपण घरगुती उपचार काय करू शकतो आणि मेडिकलचे आपण उपचार काय करू शकतो, कोणता मलम वापरावा आणि घरगुती काय करावं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही मित्र शेळीपालन करत असेल, बाजूचे नवीन जे काही असेल त्यांना माहिती नाही की हा रोग काय आहे आणि याच्यावर आपण घरगुती उपचार काय करू शकतो, तर तुम्ही त्यांना व्हिडिओ शेअर करा. आणि अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. मित्रांनो, धन्यवाद.